की ट्रकच्या टायरमध्ये स्ट्रॉने हवा भरणारा एक मुलगा अशी हेटाळणी ही माझी केली होती. तुम्ही खोटे नॅरेटिव्ह पसरवलेत आणि सत्ता जी आहे ती मिळवली. म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पक्ष असेल इतर कोणी असेल, स्ट्राईक रेट हा शब्द उच्चारत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आधी पवार साहेब येत असतात. निष्ठावंत राहिले, त्यांना संधी दिली जाणार. गेलेल्यांसाठी दरवाजे पुन्हा उघडलेत. नमस्कार. आसपासच्या किरण या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजकारणातल्या एका व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत, काही प्रश्न विचारणार आहोत आणि अर्थातच अगदी थेट प्रश्न विचारणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. डॉक्टर नमस्कार. नमस्ते, जय शिवराय. एकीकडे सुरुवात कलाकार, त्याच्या आधी डॉक्टर, कलाकार आणि आता पूर्णवेळ राजकारण. सुरुवातीला हलक्या फुलक्या गप्पा, हा प्रवास अगदी थोडक्यात. हा प्रवास खरं तर इंटरेस्टिंग होता, कारण सुरुवातीला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असताना आणि कुठली बॅकग्राऊंड जेव्हा नसते तुम्हाला, म्हणजे कलाकार म्हणून कलेकडे ओढ होती, पण कलाक्षेत्राची बॅकग्राऊंड नाहीये, कलाक्षेत्राची लिगसी म्हणतो ती लिगसी नाहीये, आणि त्यामुळे एक स्टेबल ग्रॅज्युएशन करणं गरजेचं होतं. लहानपणापासून मेरिटोरी स्टुडंट होतो, त्यामुळे आपल्याकडे जसं मेरिटमध्ये असलेल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं, त्यानुसार महाराष्ट्रातल्या टॉपमोस्ट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालं. आधी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते शिक्षण करता करता कलाक्षेत्राचा जो काही ओढा होता तिथे संधी आजमावत गेलो. हे सुदैवानं खूप लवकर मला ज्याला एक माइलस्टोन रोल आपण म्हणतो, कारण खूप वेळा असं होतं ना की मराठी चित्रपट सृष्टीचा जर धांडोळा घेतला तर साधारणतः माइलस्टोन रोल मिळण्यासाठी साधारणतः 40 नंतर अनेकांना जर उदाहरणं बघितली तर ही माइलस्टोन रोल्स मिळतात. पण सुदैवानं मला अगदीच वयाच्या 28व्या वर्षी पहिला माइलस्टोन रोल मिळाला, आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि त्यानंतर पूर्ण समीकरण बदललं. मग कलाक्षेत्रातली घोडदौड सुरू असताना ज्याला आपण सेकंड पीक म्हणतो, तो सेकंड पीक स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून आला. आणि हे सगळं होत असताना 2019 साली लोकसभेची निवडणूक लढवली. ही लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदेमध्ये पाऊल ठेवता आलं. संसदेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर पहिल्याच वर्षी, म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये तब्बल 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवल्यानंतर पुन्हा मायबाप मतदारांनी हा आशीर्वाद दिला आणि दुसऱ्यांदा लोकसभेत काम करण्याची ही संधी दिली. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मी मनापासून या गोष्टीसाठी ऋणी आहे की ही संधी देत असताना पुन्हा तीच गोष्ट आहे, कलाक्षेत्रात कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती, लिगसी नव्हती, राजकारणात कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती, लिगसी नव्हती. पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो एक प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न एक चांगला माणूस होण्याचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न अजूनही सुरू आहे. या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची भूमिका, आणि नंतर अगदी त्याच दमदारपणे पाऊल टाकत राजकारणामध्ये केलेली एंट्री. ह्या सगळ्या प्रवासामध्ये सुरुवातीला पहिल्या टर्म मध्ये निवडून गेल्यानंतर गायब खासदार हा एक नॅरेटिव्ह सेट झाला होता, आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या टर्मला महाराष्ट्रामध्ये एक निर्णायक भूमिका असणारा आणि ठरवणारा खासदार किंवा राष्ट्रवादीतला एक महत्वाचा नेता म्हणून आज तुम्ही जागा मिळवलेली आहे. ते खूप खरं सांगायचं तर गायब खासदार हे नॅरेटिव्ह विरोधकांकडे पसरवण्यात आलं होतं. कारण जर मी गायब खासदार असतो तर पहिल्याच टर्म मध्ये 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला नसता. जी अनेक राष्ट्रीय पातळीवरची कामं आहेत त्याच्या मंजुऱ्या असतील, ते कामं प्रत्यक्षात येणार असतील. आज तुम्ही बघत असाल तर 5 बायपासेसची कामं जेव्हा नॅशनल हायवेच्या माध्यमातून पूर्ण होतात, किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य मराठी माणसासाठी जे हक्काने प्रश्न मांडले जातात, ज्या पद्धतीनं संसदेमध्ये ही मांडणी होते, याविषयी अनेकांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. किंवा 2019 मध्ये सुद्धा मला आठवतं की लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर जेव्हा मी शिवस्वराज्य यात्रा काढली होती, ती शिवस्वराज्य यात्रा काढलेली असताना मला अजूनही ते कार्टून आठवतं की ट्रकच्या टायरमध्ये स्ट्रॉने हवा भरणारा एक मुलगा अशी हेटाळणी ही माझी केली होती. कारण अनेक जण सोडून जात होते, अनेक जण पक्ष सोडून जात होते, आणि हे अनेक जण पक्ष सोडून, दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्यानंतर आता काय होणार, म्हणजे एका दिग्गज नेत्यानं
तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता आणि तेव्हा आमच्या बरोबर असलेला, आता आमची साथ सोडून गेलेला एका दिग्गज नेत्यानं मला सांगितलं होतं की डॉक्टर, आता परिस्थिती अशी आहे की विधानसभेचं तिकीट आपल्याकडून घ्यायला कोणी तयार होईल की नाही अशी परिस्थिती आहे. आणि यानंतर शिवस्वराज्य यात्रा सुरू करायच्या आधी खरं तर आउट ऑफ द बॉक्स काहीतरी विचार करायला पाहिजे, या भावनेतून ही यात्रा सुरू झाली. त्याचा जो प्रतिसाद मिळाला, त्यातून जे काही ज्याला मी म्हणतो मोमेंटम मिळण्यासाठी जी गरज होती, ही डेफिनेटली त्याचा फायदा झाला. पण हा टप्पा संपल्यानंतर किंवा हा रोल संपल्यानंतर आता आपण काय करायचं याचा खरं तर विचार असा होता की मग खासदार म्हणून आपल्याला निवडून दिल्यानंतर लोकसभेचं जे काम आहे तेवढं आपण काम करणं गरजेचं आहे. कारण खाली 5 आमदार निवडून आले होते आणि जर 5 आमदारांच्या रोज कामामध्ये जर हस्तक्षेप आणखी कोणीतरी एक व्यक्ती करत राहिला तर टू मेनी कुक स्पॉइल द फूड, ही जी Yes. संकल्पना आहे, या पद्धतीनं पक्षाने त्यावेळी माझ्यावर जबाबदारी दिली होती की प्रचाराचा जो काही भार असेल तो 100% तू उचलावास आणि त्यानंतर खाली 5 आमदार आहेत आणि त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप होऊ नये, या 2 गोष्टी होत्या. त्यामुळे हे गायब खासदार हे नॅरेटिव्ह आहे, हे सोयीने काही विरोधकांनी तयार केलं होतं. आणि मला खरंच अभिमान आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हे फेक नॅरेटिव्ह हे ते खरं तर नाकारलं. आणि आता तुम्ही म्हणत असाल तर खरोतर 2 जुलै नंतर पक्षाची उभी फूट पडली. यानंतर अनेकांना प्रश्न पडले होते, अनेकांना संभ्रम तयार झाला होता की आता काय होणार. म्हणजे मी इस्लामपूरच्या सभेतही त्या दिवशी म्हणालो की ती एकूण जी परिस्थिती होती ना, तर मला रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली काव्यसंग्रहातली ती जी कविता आहे, सूर्य अस्ताला जाताना त्याच्या मनात विचार आला की मी अस्ताला गेल्यानंतर जगावर अंधाराचं साम्राज्य पसरेल आणि तेव्हाच एक इटुकली पण ती धिटाईनं पुढे आली आणि ती म्हणाली, तू गेल्यानंतर मी तेवत राहीन, अंधारावर प्रकाशानं विजय मिळवता येतो, यावर जगाचा विश्वास बसेल. हे मी शाळेत असताना कुठेतरी वाचलं होतं, मी हे प्रत्यक्ष अनुभवलं. ते म्हणजे अनेकांनी सांगितलं होतं की आज जवळपास उतारवयाला असलेली एक व्यक्ती, फार मोठं कर्तृत्व असलेली एक व्यक्ती, या व्यक्तीचा अख्खा पक्षच हिरावून घेतला गेलाय, चिन्ह हिरावून घेतलं गेलंय, ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय असे अनेक नेते सोडून गेलेले आहेत आणि जवळपास पक्षच रिकामा झालाय. म्हणजे एकेकाळी ज्या पक्षामध्ये पुढच्या रांगेत बसायला जागा मिळत नव्हती, त्या पक्षामध्ये पुढच्या रांगेच्या खुर्च्याच रिकाम्या झाल्यात. आणि असं असताना आता सगळं संपलं हे जेव्हा वाटलं, तेव्हा भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय असतात, एक तर शरण जाणं किंवा उसळून उभं राहणं. हे उसळून उभं राहणं मी पाहिलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांच्या रूपानं पाहिलं. आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही फक्त निमित्त मात्र होतो. विपरीत परिस्थितीत माणूस लढू शकतो, संघर्ष करू शकतो, याचं आज महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब. आणि आज लोकसभेला 10 पैकी 8 जागा निवडून येणं, 80% स्ट्राईक रेट. म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पक्ष असेल, इतर कोणी असेल, स्ट्राईक रेट हा शब्द उच्चारत असताना त्यांच्या डोळ्यासमोर आधी पवार साहेब येत असतील की हा स्ट्राईक रेट करून दाखव ना. 80% स्ट्राईक रेट कोणी दाखवावा, तो पवार साहेबांनी दाखवला. इतक्या विपरीत परिस्थितीत दाखवला. आता शिवस्वराज्य यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 67 मतदारसंघांमधून जाऊन आलोय, जवळपास 100 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये जाऊन आलोय, 7,500 किलोमीटरचा प्रवास केलाय. आणि या सगळ्याचा जर आपण परिपाक बघितला, या सगळ्याचा जर निष्कर्ष काढायचा म्हटला तर तो निष्कर्ष एकच आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या संघर्षाचं प्रतीक बनले. याच मुद्द्यावरती खरं तर येणार होते. लोकसभेच्या दरम्यान इंडिया आघाडीकडनं एक सतत सांगितलं जात होतं की भाजप जर सत्तेत आलं तर ते संविधान बदलणार आहे. आणि आता लोकसभेचे निकाल आपण पाहिले, संपूर्ण काय चित्र पालटलं. आणि जो स्ट्राईक रेट, तुम्ही हा शब्द पाहिला, महाराष्ट्रामध्ये काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं. विधानसभेला त्याच्या अगोदरच सत्ताधाऱ्यांनी मग तुम्ही सांगितलं की बाबा ते संविधान बदलणार आहे, तर सत्ताधारी म्हणतात आम्ही संविधानाचं मंदिर उभारू. तुम्ही खोटे नॅरेटिव्ह पसरवलेत आणि सत्ता जी आहे ती मिळवली, द्वेष पसरवण्याचं काम केलं असं बोललं जाते. संविधानाचं मंदिराचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकसभेला जी परिस्थिती होती ती निश्चितच विधानसभेला आता नाही, मुद्देही वेगळे आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, बिगुल वाचलंय, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपण आता बोलतोय, पण ह्या सगळ्यामध्ये अजून जागा वाटप, तिकीट कोणाला, क्लिअरिटी कुठल्याच स्पष्ट नाहीये. मग या सगळ्यामध्ये जे
तुम्ही जो सगळा आधीचा हे सांगितला त्यामध्ये त्या काळामध्ये सोबत राहिले, एकनिष्ठ राहिले, निष्ठावंत राहिले, त्यांना संधी दिली जाणार का? मग अशी भीती आहे की नाही बाबा, आता उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार, त्यांची एकंदरीत जी अवस्था आहे, तर इनकमिंग तुमच्याकडे खूप सुरू झालेलं आहे. जे त्यावेळेस पळून गेले होते पाठ दाखवत, ते यायला तयार आहेत, भेटीगाठी घेत आहेत, अगदी सगळ्यांच्याच थांबतायत. तर मग नेमकं काय असणार? मी एकेका मुद्द्यावर येतो. पहिला मुद्दा तुम्ही सांगितला तो म्हणजे संविधान संदर्भामध्ये, संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये इंडिया आघाडीने फेक नॅरेटिव्ह तयार केला असं जे काही एनडीएचं म्हणणं आहे, हे धादांत खोटं आहे, लोकांनी पाहिलंय. कारण संविधानाच्या संदर्भामधला स्टेटमेंट हे इंडिया आघाडीमधल्या कोणीही आधी केलं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या माजी मंत्र्यांनी, जे उमेदवार होते, त्यांनी विधान केलेलं आहे की 400 पार का पाहिजे, तर आम्हाला या गोष्टीसाठी पाहिजे, हे त्यांनी केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट आहे की मग त्यानंतर एकीकडे अबकी बार 400 पार म्हणत त्यांचेच भारतीय जनता पक्षाचे जे नेते सांगत होते संविधान बदलणार. त्याचा दुसरा एक प्रकार असा आहे की मी परवाच मान्य अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांची जाहिरात बघितली संविधान मंदिराच्या संदर्भात. मनापासून स्वागत आहे, मनापासून आदर आहे, आणि संविधानामुळेच जगातली सर्वात मोठी लोकशाही इतक्या सक्षमपणे पुढे चालली आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही. पण मग केवळ मंदिर उभारणं की त्या संविधानाची पायमल्ली रोवणं, मग हे कोणी छाती ठोकपणे म्हणेल का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आले, आमदार पळवण्यात आले, अजूनही तारीख पे तारीख ही गोष्ट जी न्यायालयात सुरू आहे, या सगळ्यामध्ये मग संविधानाच्या संदर्भामध्ये जर मंदिर आपण उभारत असू तर 100% त्या संविधानिक पद्धतीने आपण चालतो आहोत का, हा प्रश्न सुद्धा विचारणं गरजेचं आहे. म्हणजे जर असं झालं असतं की या संदर्भामध्ये कुठला तरी निर्णय घेतला असता, म्हणजे असं काय म्हटलं जातं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हे तर होत नाहीये का? मग केवळ मंदिर उभारायचं हे फक्त दाखवण्यासाठी उभारलं जात आहे का? त्या संविधानाची पायमल्ली होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची नाहीये का? म्हणजे आज आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडालेला पाहतो, म्हणजे 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतो आणि तिच्या गरोदर असलेल्या आईला जर 12-14 तास पोलीस स्टेशनमध्ये केवळ तक्रार घ्यावी म्हणून बसावं लागत असेल, तर अशी कुठलीही मंदिरं उभारली तर आधी माणूस म्हणून लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला. बोबदेव घाटामध्ये जी घटना घडली, या बोबदेव घाटातली घटना असेल, वारंवार म्हणजे जर गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये जवळपास 240 दिवसांमध्ये 213 बलात्काराच्या घटना होत असतील, पुण्यामध्ये तुम्ही बघत असाल कोयता गँगची दहशत असेल, मागे झालेले काही खून असतील, अगदी पोलीस स्टेशनमध्ये जर राज्यकर्त्यांची गोळीबार करण्याची जर हिंमत होत असेल आणि त्यानंतर एका माजी मंत्र्यावर मुंबईच्या भर रस्त्यावर जर हल्ला होत असेल, त्याची गोळ्या घालून हत्या होत असेल, तर मग या सगळ्यामध्ये ज्या संविधानाच्या आधारे आपण कायदा सुरक्षित आहे असं म्हणतो, तर त्या कायदा आणि सुव्यवस्थेचाच बोजवारा उडाला, हे कोणी पाहत नाहीये का? की कुणाला पडलेलीच नाही या गोष्टींची. म्हणजे कालही न्यायालयानं फटकारलं की आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारनं काही निर्णय लागू केले. मग एवढी वर्ष गेली 2-2.5 वर्षामध्ये हे सगळे निर्णय तुंबले कुठे होते नक्की? कशाची वाट नक्की कशाची पाहत होती? म्हणजे मी काय असं म्हणतो की लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, त्याच्यावरती येणार आहोत आपण. हे जे सगळे निर्णय आहेत, या सगळ्या निर्णयांचा हा जो काही सगळा प्रकार होतो ना, हा टिपिकल प्रकार असा असतो की शाळेत पोरग वर्षभर अभ्यास करत नाही आणि आता उद्या परीक्षा आहे म्हणून रात्री सगळी गाईडन्स, सगळी पुस्तकं, सगळ्या नोट्स कडून अभ्यास करताय. तशी सरकारची परिस्थिती सर्वसामान्य जनता बघते ना. आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत आजही ते अजूनही आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, माता भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक वेळी अगदी सत्ताधाऱ्यांनी तोंड वर करून ही उत्तरं दिली की नाही, एक प्रोजेक्ट गेल्याने काय होतंय, त्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू, त्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू. जाऊन बघा ना ग्रामीण भागामध्ये आज तिशीची पोरं अजूनही लग्नाविना आहेत. पण 6,000 रुपये देतात ना आता. हे जे 6,000 रुपये दिले, हा पुन्हा खेळ मोठा आहे ना. म्हणजे हा जो खेळ आहे, माझा सरकारला साधा प्रश्न आहे, तुम्ही इंटर्नशिपसाठी 6,000 रुपये देताय, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कंपनीला एक वर्क फोर्स ही तुम्ही वापरायला देताय, ज्याचा पैसा टॅक्स पेअरच्या खिशातून तुम्ही देता आहात. ओके,
त्या मुलांच्या घरी 6,000 जात आहेत याचा मला आनंद आहे. पण या टॅक्स पेअरच्या खिशातून तुम्ही पैसा देताय, कंपन्यांना तुम्ही ही वर्कफोर्स उपलब्ध करून देताय. या कंपन्यांची सरकारने काय करार केलाय हो? की जर 100 मुलं जर या इंटर्नशिपवर असतील तर त्यातील किती मुलांना परमनंट नोकरी मिळणार याचं सरकारने उत्तर दिलं पाहिजे. अगदी खरं आहे. सरकार हे उत्तर देत नाहीये. बरं, ही इंटर्नशिप आहे ती 6 महिन्यांसाठी आहे. 6 महिन्यानंतर त्या मुलाने करायचं काय? म्हणजे आज तुम्ही म्हणताय, जेव्हा सांगताय की त्या मुलाला अनुभव मिळाला तर त्याला चांगली नोकरी मिळेल, मग तुम्ही तुमच्या शिक्षण व्यवस्थेवर एक फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण तर केलंय ना. मला याला जोडून एक प्रश्न विचारताय की ही जी मुलं आहेत सगळी, या मुलांनी रोजगार मागितलाय, हाताला काम मागितलंय. त्यांनी इंटर्नशिप द्या किंवा आम्हाला तात्पुरतं विद्यावेतन द्या हे कुठेही म्हटलेलं नाहीये. असं असताना रोजगार बाहेर गेलेत, उद्योग बाहेर गेलेत, त्यामुळे हाताला काम मिळत नाहीये. म्हणजे याचं मग एका वाक्यात जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर भुकेल्या माणसाने जेवणाचं ताट मागितलं तर त्याला हातात चॉकलेट दिलं. हे दुर्दैवी आहे. ही थट्टा आहे. ही त्या तरुणांच्या शिक्षणाची थट्टा आहे. ही त्यांनी तुम्हाला ज्या विश्वासानं निवडून दिलं होतं, ज्या विश्वासानं तुमच्या हातात सरकार दिलं होतं, खरं तर त्या विश्वासानं त्यांच्या हातात दिलंही नव्हतं, परंतु या सगळ्यावर बोळा फिरवण्याचं एक अत्यंत दुर्दैवी काम या सरकारनं केलं. आणि हे केवळ लाभार्थी तयार करण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. दुसरं पुन्हा मी तेच सांगतो, लाडकी बहीण पण हा त्याच्या आधी येतो. त्याच्या- म्हणजे जेव्हा आपण सांगतो की देशात 80 कोटी लोकांना मोफत राशन दिलं जातं, हे जेव्हा आम्ही ताठ मानेनं सांगतो, त्याच वेळी ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 120 देशांमध्ये आमचा देश 105व्या स्थानावर जातो. याचा विचार कोण करणार? म्हणजे तुम्ही म्हणालात आता की मुलांना 6,000 रुपये दिले जातात. एक सर्वसाधारण 15 ते 20,000 रुपये जर एखाद्या कुटुंबाचं महिन्याचा इन्कम असेल तर त्याचं कुटुंब चालतं का? 2014 साली जिथं सोयाबीनला भाव 4,500 होता, आज 2024 सुद्धा सोयाबीनला भाव 4,500 आहे. जेव्हा पेट्रोल तुमचं 70 रुपयावरून 100च्या पार केलं, तुमचं खाद्यतेल 70 रुपयावरून 140 रुपयावर गेलं, तुमचं मीठ खायचं 10 रुपयावरून 21 रुपयावर केलं, पण आमचा सोयाबीनचा भाव 4,500 वरून 9,000 नाही केलाय तुम्ही अजूनही तोच 4,500 ठेवलाय. जी सोयाबीनची अवस्था आहे तीच कांद्याची अवस्था आहे, तीच कापसाची अवस्था आहे, तीच ऊसाची अवस्था आहे. आणि या सगळ्यामधला जो एक फार मोठा ऍग्रेरियन क्रायसिस जो आहे, जो डिस्ट्रेस आहे, या डिस्ट्रेस म्हणजे खरं की भिंतीला जर भेग पडली तर ते बांधकाम ठिसूळ झाले हे न बघता त्याच्यावर फक्त लिपापोती करा, फक्त प्लास्टर मारा, अशा या योजनांचा फरक पडतो. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर या फेक नॅरेटिव्हचा हा पर्दाफाश सरळ होतो. तुम्ही रोजगाराच्या संदर्भात कुठली ठोस भूमिका घेतलेली नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठली ठोस भूमिका घेतली नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, शेतीच्या अवजारांवर आम्ही 12% जीएसटी भरायचा, कीटकनाशकांवर आम्ही 18% जीएसटी भरायचा, खतावर आम्ही 5% जीएसटी भरायचा, आणि जर हिरा खरेदी करायचा असेल तर 1.5% जीएसटी, जर हेलिकॉप्टर खरेदी करायचं असेल तर 5% जीएसटी, आणि बाईक खरेदी करायची असेल तर 28% जीएसटी. म्हणजे मोटरसायकल घ्यायची तर 28% जीएसटी, आणि श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर त्याला 5% जीएसटी. मग सर्वसामान्य माणसानं नक्की बघायचंय कुठे? बरं, मी जीएसटीचं विचारत असताना काही जण नक्की खाली कमेंटही करतील की जीएसटी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत विषय आहे, पण विकासाच्या नावाखाली जे लोक पलीकडे गेले, जे नेते पलीकडे गेले, या अर्थमंत्र्यांनी जीएसटी काउन्सिलला किती वेळा उपस्थिती लावली? किती वेळा अर्थमंत्र्यांनी जे विकासाच्या राजकारणाची भाषा करतात त्या माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जीएसटी काउन्सिलला किती वेळा उपस्थिती लावली आणि किती वेळा त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं? कारण जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये कोणताही अधिकारी बोलू शकत नाही, अर्थमंत्र्यांनाच बोलायला संधी मिळते. मग या अर्थमंत्र्यांनी केलं काय? आज कांदा निर्यात बंदी उठली म्हणून सांगतात, पण जेव्हा कांदा शेतकऱ्यांच्या हातून निघून गेला, तो फक्त व्यापाऱ्यांपर्यंत गोडाऊन मध्ये, तेव्हा तुम्ही निर्यात बंदी उठवली असं म्हणता. पण त्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, त्या पापाचं काय? हा महत्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीला सुद्धा होता, तो आजही तसाच आहे. कारण या पद्धतीच्या ज्या काही तुटपुंजा ज्या योजना केल्या, यामध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट विषयी सांगू शकता, माणसं उभी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांविषयी नेमकं काय? आता याला जोडून आपण त्या मुख्यमंत्री विद्यावेतन बद्दल बोललो, सगळं झालं, याला जोडून येते लाडकी बहीण. 1,500 रुपये तुम्ही देताय, तर ह्या नेमक्या 1,500 रुपयामध्ये काय? आणि दुसरी गोष्ट, हा तोच मुद्दा की जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्या पैशातनं हे जात आहे.
कुठल्याही लाडक्या बहिणीनं ती मागणी केल्याचं माझ्या तरी वाचनात किंवा ऐकण्यात नाही की आम्हाला 1500 रुपये द्या बाबा. तर हे सुरू झालेलं आहे. अर्थमंत्री असलेले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री जे आहेत ते खूप ताकदीनं यापूर्वी त्यांचा अनुभव आणि हे सगळं असताना जी जाहिरातबाजी या सगळ्या योजनेत चालली आहेत, मग निवडणूक जिंकण्यासाठी यांच्याकडे मुद्देच नाहीयेत असं काही चित्र आहे? नाही, नक्कीच हा प्रयत्न होताना जो दिसतो. म्हणजे लाडकी बहीण या योजनेला कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. कारण माता भगिनींना जर 1500 रुपये मिळत असतील ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण यात एक फार महत्वाची बाब अशी आहे ना की कोणती योजना आणत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ती योजना कायम सुरू राहावी यासाठी हेड ओपन करावं लागतं. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसाठी हेड असेल किंवा इतर दिव्यांगांच्या योजनेसाठी असेल, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी हेड, कुठल्याही योजनेसाठी हेड ओपन करावा लागतो. सरकारनं एकदा सांगावं ना या योजनेसाठी त्यांनी हेड ओपन केलाय का, की मग या योजनांसाठी तुम्ही बाकीचा सगळा निधी एकाच ठराविक योजनेकडे वळवलाय. आणि जिथे मध्य प्रदेशच्या निवडणुकीचं उदाहरण कुठल्या सल्लागाराने त्यांना दिलं ते ठाऊक नाही, पण नक्कीच लाभार्थी तयार करणं, मी मगाशी जसं म्हणालो त्या पद्धतीनं सरकारनं हा विचार असा केलेला आहे की हे 1500 रुपये दिल्यानंतर ती मतं येतील. कारण त्यांच्याच काही लोकप्रतिनिधींनी स्टेटमेंट दिले की जर मत नाही दिलं तर आम्ही पैसे परत घेऊ. याच्यातला दुसरा एक फार महत्वाचा गोष्ट आहे जो सरकार सांगत नाही, तो म्हणजे याची स्क्रुटिनी ही नंतर होणार आहे निवडणुकीनंतर. लाडकी बहीण योजनेसाठी जेवढ्या माता भगिनींनी अर्ज भरलेले आहेत याची स्क्रुटिनी होणार आहे. त्याच्या निकषांमध्ये ते सगळे अर्ज बसतात की नाही, पण ही स्क्रुटिनी जेव्हा विधानसभेनंतर होणार हे दिसतं, याचाच अर्थ हा होतो की या योजनेचं उद्दिष्ट या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असा सरकार विचार करतं. पण लाडक्या बहिणीला पुरेपूर ठाऊक आहे ना, म्हणजे बहीण आमची. तुम्ही आता शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा पार पाडला, 67 ठिकाणी तुम्ही गेलेला आहात, त्यावेळेस या लाडक्या बहिणी भेटल्याच असतील ना, काय त्यात काय? बहिणीचं म्हणणं हे चांगलं आहे, बहिणीला 1500 रुपये देत आहे, काय सरकार खिशातून देत नाही. जे टॅक्सचे वेगवेगळ्या माध्यमातून पैसे जात आहेत याच्यातूनच आम्हाला परत पैसे देत आहे. पण लाडकी बहीण हेच म्हणते, मग दाजी जे दूध घालतात त्या दाजीच्या दुधाला भाव तरी द्या. गुजरातच्या दुधाला 40 रुपये भाव आणि महाराष्ट्रातलं दूध तुम्ही 20 आणि 25 रुपयांनी घेताय. आता तुम्ही 7 रुपये अनुदान द्यायचं म्हणताय, पण त्या 7 रुपये अनुदानाच्या विषयी प्रश्न आहे. लाडकी बहीण तेच म्हणजे दाजीच्या दुधाला भाव द्या, दाजीच्या सोयाबीनला भाव द्या, दाजीच्या कापसाला भाव द्या, भाच्याला चांगली नोकरी मिळू द्या, त्यासाठी रोजगार आणा. म्हणजे 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून महायुती सरकारच्या डोळ्यात देखत बाहेर गेली आहे आणि त्यामुळं लाखो तरुणांचा रोजगार बुडालेला आहे. याविषयी सरकार काहीच बोलत नाही ना. तुम्ही रोजगार आणला किती, तुम्ही गुंतवणूक आणली किती? इतकंच कशाला आपले प्रतिनिधी दाओसला जातात आणि हॉटेलचं बिल दिलं नाही ही बातमी जरा वाचायला मिळत असेल तर नेमकी तुम्ही गुंतवणूक आणली किती, त्यातून रोजगार निर्माण केला किती? म्हणजे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी सुद्धा सरकारला घरचा आहेर दिलाय. त्यांनी नागपूरच्या बुटीबोरीच्या MIDC ची वस्तुस्थिती सगळ्यांसमोर मांडलेली. त्यामुळे लाडकी बहीण हेच म्हणते की 1500 रुपये देत आहे ते काय माननीय मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्या खिशातून देत नाहीयेत. पण त्याच्याविषयी होत असणारी जाहिरातबाजी जी आहे, कारण आपली संस्कृती आहे, बहिणीला भाऊबीज जर दिली, बहिणीला ओवाळणी जर दिली तर त्याचा बॅनर लावत हिंडत नाही आपण. पण दुर्दैवानं हे सरकार जेव्हा बॅनर लावतं तेव्हा त्यातली भावना किती आणि त्यातला व्यवहार किती ही गोष्ट बहिणींच्या, चाणाक्ष बहिणींच्या पुरेपूर लक्षात येते. आणि लाडकी बहीण सारखीच आधी ती सुरक्षित बहीण असली पाहिजे आणि ही सुरक्षित बहीण सक्षम करण्याच्या दृष्टीनं 1500 रुपयापेक्षा जर त्या सक्षमीकरणाच्या संदर्भात जर विषय आला, म्हणजे दुधाच्या संदर्भात दुधाचा जो काही व्यवसाय आहे शेतकरी कुटुंबामध्ये हा गृहिणी सांभाळते आणि तिच्या दैनंदिन घर खर्चासाठी जो पैसा लागतो हा या दुधाच्या धंद्यातून येतो. हा जोडधंदा आहे आमचा, याच्यातून पैसा येतो. पण त्या दुधालाच तुम्ही भाव देत नाही. तिचं महिन्याचं तुम्ही 3000चं नुकसान करता आणि 1500 देता आणि 3000चं नुकसान करून तुम्ही 1500 देता आणि त्याचे बॅनर लावता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला याची की ती बहीण ज्याच्यावरून घर चालवते त्या जोडधंद्याचं तुम्ही नुकसान करताय ना, त्याचा काऊन विचार करताय? मग लाडकी बहीण गुजरातमध्ये का नाही द्यावी लागत? तिथे 40 रुपये भाव मिळतो ना दुधाला. बरोबर. मग आमच्या दुधाला द्या ना 40 रुपये भाव, तुम्हाला नाही द्यावे लागणार 1500 रुपये. शिवाय टॅक्स पेअरच्या सुद्धा मनात ही गोष्ट येणार नाही की जे तुम्ही विचारलं की टॅक्स पेअर म्हणतात की आमच्या पैशातून किंवा आमच्या टॅक्सच्या पैशातूनही जातं. खेळ आहे हे. लाडक्या बहिणींच्याच काय, लाडक्या भावांच्याच काय, संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलंय. गेलेल्यांसाठी दरवाजे पुन्हा उघडलेत.
नाही, मला असं प्रामाणिकपणे सांगायचं आहे की सरसकट दरवाजे उघडलेत असं चित्र तुम्हाला कुठेही दिसत नाही. एक म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा एक स्वभाव जो मी पाहिलाय, जो मी फार लहान आहे, पण पवार साहेबांचा जो स्वभाव मी पाहिलाय तो म्हणजे आदरणीय पवार साहेब संवादाची दारं कधीही बंद करत नाहीत आणि सुसंस्कृत राजकारणासाठी अगदी विरोधकांसाठी सुद्धा सुसंवाद असणं ही फार महत्वाची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं कोणी भेटायला आलं तर भेटायला येऊ नका असं पवार साहेब कधी म्हणणार नाही. पण एखादी व्यक्ती भेटायला आली की लगेच जेव्हा ब्रेकिंग न्यूज चालते की अमुक अमुक यांचा पक्षात प्रवेश, यामध्ये 100% तथ्य नसतं. पण दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की ती 3 प्रकार आहेत लोकसभा निवडणुकीत जे बघायला आले. काही लोक असे होते की ज्यांनी उघडपणे मदत केली किंवा ज्या निष्ठावंतांनी या अवघड परिस्थितीमध्ये झेंडा, म्हणजे जो झेंडा पक्षाचा कुठलाही असेल तो महाविकास आघाडीचा झेंडा खांद्यावर घेऊन इरेसरीनी कार्यकर्ते लढले. त्या कार्यकर्त्यांचा एक गट आहे. दुसरा एक गट आहे की जे कुंपणावर होते किंवा जे काही त्यांच्या अपरिहार्यतेमुळे वैयक्तिक काही कारणांमुळे पलीकडे गेले होते, पण त्यांनी लोकसभेला किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी आतून एक मदत केली, जी भूमिका स्पष्टपणे दिसून आली, ती मतदानातून दिसून आली. आणि तिसरा एक गट होता की ज्यांनी भूमिका बदलली आणि पूर्णपणे विरोधात काम केलं. त्यामुळे 1, 2, 3 हे करत असताना 1 आणि 2 यांच्यासाठी दारं थोडीशी किलकिली होऊ शकतात. 3 साठी दार किलकिलं करत असताना आम्हाला त्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार करावा लागतो की ज्यांनी विपरीत परिस्थितीत विरोधात जाऊन पक्षाचा झेंडा खांद्यावर ठेवला, त्यांचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आदरणीय पवार साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते, या सगळ्याचा विचार करून मगच काही निर्णय घेतील. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये तुम्ही बोलायला वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.